श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहायची। तर तुम्हाला एक सांगेल मी आता की आपला गुढीपाडवा येत आहे। गुढीपाडवा आपल्याला येत असतो बघा, चैत्र महिन्यात शुक्ल पक्षातील जो सुरुवात होत असते, नवीन वर्षाला सुरुवात होते, तर त्या दिवशी आपला गुढीपाडवा असतो। आणि गुढीपाडव्यापासून तुम्हाला माहिती आहे का, चैत्र नवरात्र जी असते तिची सुरुवात होत असते। 4 मुख्य मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा गुढीपाडव्याचा मानला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी कुठलाही मुहूर्त न बघता आपण कुठलीही वस्तू खरेदी करू शकतो किंवा काय ते आपण सोनं नाणं पासून घरदारापासून एवढा शुभ मुहूर्त मानला जातो। आणि त्या दिवसापासूनच आपली जी नवरात्र बोलली जाते, चैत्र नवरात्र बोलली जाते, त्या नवरात्रीला सुरुवात होत असते। आता चैत्र नवरात्र आपल्याला माहिती आहे, एका वर्षभरात ज्या नवरात्र येत असतात, शारदीय नवरात्र, गुप्त नवरात्र आणि चैत्र नवरात्र असतात, बरोबर। तर चैत्र नवरात्राला सुरुवात होत असते। चैत्र नवरात्र गुढीपाडव्यापासून तर येणारी जी पौर्णिमा आहे तोपर्यंत चैत्र नवरात्राचा कालावधी असतो। आणि आपल्या घरामधील जी इडापिडा असते किंवा आपल्या मुलांविषयी जर जास्त प्रॉब्लेम असतील बघा, नोकरीविषयी असेल, शिक्षणाविषयी असेल, या गोष्टी असतील किंवा लग्नाविषयी ज्या गोष्टी असतात, या गोष्टींना मार्गी लावणं हे कुलदेवीचं काम असतं। आपल्याला जसे आपले आई वडील कसे जीव लावतात त्या प्रकारे आपण जर सेवा केली तर आपल्या सेवेमुळे कुलदेवी आपल्या जवळ येत असतात। ते पण वंचित असतात आपल्या जवळ येण्यासाठी, आणि नक्कीच आपण सेवा केल्याने ते आपल्याला फळ देतात। त्यांची कृपा दृष्टी जी असते ती आपल्यावर येत असते। या कालावधीमध्ये आपल्या 12 महिन्यामध्ये नाही तुमची सेवा करायला जमलं, कुठलीही सेवा कुलस्वामिनी आईची कुलस्वामिनी आईची सेवा जी असते ती करायला नाही जमली तर ह्या कालावधीमध्ये तुम्ही सेवा करू शकतात। कुलस्वामिनी आई कुलदैवत कोणता आहे, कशी ओळखावी, हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल। तुम्हाला जर कुलदेवी माहिती नसेल तर माहिती करून घ्या, सगळ्यात आधी मी ते सांगेल तुम्हाला। आणि कुलदेवीची सेवा कशी करायची, काय करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीचा टाक जो असतो त्याचा अभिषेक केला तर अतिउत्तम। या दिवसांमध्ये फक्त टाकचा अभिषेक करणं म्हणजे काय, म्हणजे खूप मोठं बर्डन आणू नका तुम्ही तुमच्यावर की बापरे जे अभिषेक करायचा म्हणजे काय, काहींना काय वाटतं म्हणजे खूप मोठं आहे। तुम्हाला सांगू का, अभिषेक म्हणजे पाण्याने आपण जेव्हा देवपूजा करत असतो, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 99 मंत्र जो आहे तो आपल्याला बोलायचा आहे। 11 वेळा बोललं अगदी तरी चालेल। तुम्ही फक्त पाणी टाकायचंय टाकावर, बस एवढंच करायचंय। रोज आपण जेव्हा आंघोळ करतो कुलस्वामिनी देवीची तेव्हा 99 मंत्र बोलून पाणी टाकायचं, हा झाला अभिषेक। कुंकुमार्चन केलं अतिउत्तम। ह्या कालावधीमध्ये तुम्हाला पटेल त्या दिवशी किंवा मंगळवार किंवा शुक्रवारी देखील कुंकुमार्चन करू शकतात। जो गुढीपाडवा आणि पौर्णिमा हा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये बोलत आहे मी। आणि नंतर तुम्हाला सांगेल ह्या कालावधीमध्ये तुम्हाला जेवढे जमतील तेवढे जास्तीत जास्त 14 किंवा 21 दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहेत। जर जमलं तर नक्कीच करा असं मी सांगेल, नसेल जमलं कितीही करा, तुमच्या इच्छेनुसार करा, 11 करा, 7 करा, 5 करा, अगदी तरीही। तर तुम्हाला तेच सांगेल, जास्तीत जास्त सेवा आपली कुलदेवीची सेवा जी ती या कालावधीमध्ये आपल्याला करायची, गुढीपाडवा ते पौर्णिमा या कालावधीमध्ये कुंकुमार्चन देखील करू शकतो आपण। मंगळवार किंवा शुक्रवार बघून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, किंवा मंगळवार किंवा शुक्रवार बघून तुम्हाला आपली कुलदेवीसाठी दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ त्या दिवशी अगदी वाचला तरीही चालेल। तुम्हाला जमत नाही दुसऱ्या दिवसांमध्ये तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तरी वाचन म्हणजे एक पारायण करा। आता एक पारायण म्हणजे काय तर पूर्ण म्हणजे ग्रंथ असतो दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ, तो पूर्णपणे वाचून घेणं हे लक्षात घ्या। जर तुम्ही संकल्पयुक्त वगैरे अशी सेवा करत असणार त्या कालावधीमध्ये 14 किंवा मग 21 तुम्हाला पारायण करायचे असतील तर पहिल्या याला तुम्ही वाचा, कीलकम स्तोत्र असेल ते स्तोत्र वगैरे असतात सगळे आपले, रात्री जे काही आहे ते वाचू शकतात। नंतर तुम्ही दुसऱ्या पारायणापासून नाही वाचलं 1 ते 13 अध्याय घेतले अगदी तरीही चालेल। या पद्धतीनेच तुम्ही सेवा रुजू करू शकतात। आता ताई एका दिवसाला मी किती 1 किंवा 2 पारायण करू शकते का? समजा काही महिलांचं कसं असतं गावी जावं लागतं मध्ये किंवा काही प्रॉब्लेम असतो, तुम्हाला सांगू का एका दिवसाला तुम्ही 2 पारायण देखील करू शकतात। फक्त एवढं सांगेल, हे पारायण करत मला सांगेल जर तुम्हाला करायचंय तर लवकरात लवकर सकाळी पटापट करायचं, प्रयत्न करायचं, केल्यानंतर तुम्ही जेवण करू शकतात। आता परत प्रश्न येईल की ताई या कालावधीमध्ये मग मी उपवास वगैरे करू का?
उपवास वगैरे करायची काही आवश्यकता नाही आहे. नाही उपवास केला तरी चालेल. फक्त तुम्हाला सांगेल, नॉनव्हेज जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा वगैरे करत असणार किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ तुमच्या घरात चालू असणार तर नॉनव्हेज वगैरे मांसाहार बंद ठेवायचा आहे. बाकी दुसरा नियम कुठला नाही आहे, पण मांसाहार जो असतो तो बंद ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. परान्न जे असतं ते बंद ठेवायचं. आता परान्न काय ते मागे मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे परान्न हे घेऊ नका. नंतर बाहेर जर तुम्हाला जॉबला वगैरे जायचं असेल बाहेर तर जाऊ शकतात, काही हरकत नाही. दुसऱ्याचा डबा वगैरे खायचा नाही. आपण केलेली सेवा जी असते ती आपल्याजवळच राहील. परत तुम्हाला सांगितले, या कालावधीमध्ये आपल्याला देवीची आरती जी असते ती आरती घ्या. एक तरी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी. नाही, देवीची म्हणजे दुर्गटवारी जी आपली रेग्युलर आरती आहे ना ती आरती आपण घ्यायची. महाराजांची आरती आपण एक टाइम घेतच असतो बरोबर, तेव्हाच आपण देवीची आरती घेऊन घ्यायची आहे तरी चालेल. त्याच्यानंतर साधी आणि सोपी सेवा सांगते मी तुम्हाला. 9 मंत्र जो आहे तो नाही तुम्हाला पाठ करायला रोजच्या रोज पाठ नाही झाले किंवा आज झाला उद्याच्या दिवस माझा गॅप पडेल किंवा काही होईल म्हणजे असं तुमचा वेळ नसेल किंवा काही असेल, तुम्हाला सांगेल 9 मंत्र जो येतो 1 माळ तरी जप करा. सांगेल 1 माळ निदान आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून आपल्याला नक्कीच जप करायचा आहे. 9 मंत्राचा 1 माळ जप रोज करायचा आहे, न चुकता करा. तर आपल्या घरात या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपण करायच्या आहे कुलदेवीची सेवा म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच ह्या सेवा करा. मंगळवार आणि शुक्रवार जरी असला ना तरी तुम्हाला सांगेल निदान तुम्ही एक गजरा वेणी जी असते ती व्हायची आहे. अखंड दिवा लावला तरीही चालेल, नाही लावला तरी चालेल. तुम्ही जोपर्यंत पारायण करत आहे, जोपर्यंत आपण बसले पारायण करायला, देवघराजवळ बसून आपण पारायण केलं हे तरीही चालतील. त्याला काही स्पेशल पाठ मांडू का ताई, स्थापना करू का मूर्तीची किंवा मग टाक घटी बसू का, काहीच नाही. तुम्ही नुसतं देवघराच्या समोर बसून हे पारायण किंवा कुठलीही सेवा कुलदेवीची करू शकतात. सेवा चालू असताना दिवा प्रज्वलित असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही दिवा प्रज्वलित करा. तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल, तुपाचा केला तर अतिउत्तम. गाईच्या तुपाचा दिवा जोपर्यंत तुम्ही वाचन करत आहात तोपर्यंत दीप प्रज्वलित ठेवायचा आहे. अगरबत्ती धूप दीप दाखवायची, नंतर तुम्ही मग पारायण करू शकतात. तर या प्रकारे करायचं आहे. उपवास वगैरे ह्या गोष्टी नाही केल्या तरीही चालेल. आज तुमचं लक्षात आलेलं असेल. मग आता सेवा कुठली करायची, काय करायची ते चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि कुलस्वामिनी आईच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.